नमस्कार शेतकरी मित्रांनो. आजच्या आपल्या झूम क्लासमध्ये आज आपण आपलं जे काही फवारणी मॉडेल आहे ते पुढे घेऊन चाललोय. तर या आजच्या क्लासमध्ये आज आपण रोप लागवडीनंतर मिरची असेल, टोमॅटो असेल यांसारख्या पिकांमध्ये 30 ते 45 दिवसांच्या दरम्यान कशा प्रकारे फवारणी मॉडेल तयार करायचं आहे किंवा ते कशा प्रकारे बनवायचं आहे हे आजच्या क्लासमध्ये आज आपण पाहणार आहोत. सगळ्यांनी माईक बंद करा, आपण क्लासला सुरू करूया. तर शेतकरी मित्रांनो, सगळ्यात महत्वाचा कालावधी कोणत्याही पिकाचा तो असतो फुलधारणेचा आणि फळधारणेचा आणि त्याच्यानंतर फळ फुगवणीचा कालावधी. या कालावधीमध्ये सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये सेटिंग करून घेणं टोमॅटो सारख्या क्रॉपमध्ये खूप महत्वाचं काम आहे. आणि त्याच्याबरोबरच जर विचार केला तर याच अवस्थेमध्ये सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणावर बुरशीजन्य रोग आणि किडींचा प्रादुर्भाव होत असतो. जर आपण या गोष्टीचा सारासार विचार करून जर का फवारणी मॉडेल बनवलं तर आपण 30 ते 60 दिवसांच्या दरम्यान बुरशीजन्य रोगांवर चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळवू शकतो. त्याचबरोबर किडींवर चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळवू शकतो. त्याचबरोबर रोपांची वाढ आणि विकास लक्षात घेऊन जर का अन्नद्रव्य नियोजन किंवा पोषकांचं नियोजन व्यवस्थितपणे फवारणीमध्ये केलं तर रोपांची वाढ आणि विकास सुद्धा चांगल्या प्रकारे होतो व रोपांची प्रतिकारशक्ती सुद्धा चांगल्या प्रकारे वाढत असते. त्याच्यामुळे आपण या सर्व गोष्टींचा अभ्यास आजच्या आपल्या फवारणी मॉडेलमध्ये आपण करणार आहोत. आता आपण परवा दिवशी बघितलं, ज्यावेळेस आपण फवारणी मॉडेल डिझाईन करत होतो त्यावेळेस आपण फवारणी मॉडेल डिझाईन करत असताना ते फवारणी मॉडेल आपण विंडोजच्या स्वरूपामध्ये डिझाईन केलं होतं. त्याच्यामध्ये आपण पहिली विंडो विंडो क्रमांक 1 आपली अशी होती. याच्यामध्ये आपण रोप लागवड ते पहिले 15 दिवस टाकले होते. रोप लागवड ते पहिले 15 दिवसामध्ये आपण रोप लागवड ते पहिले 30 दिवसामध्ये आपण दोन सब विंडो टाकल्या होत्या. पहिली सब विंडो होते रोप लागवड ते पहिले 15 दिवस. दुसरी सब विंडो होते रोप लागवड नंतर 15 दिवस ते 30 दिवस. आणि त्याच्यामध्ये आपण कोणती बुरशीनाशके, कोणती कीटकनाशके वगैरे वापरायची हे सगळं आपण व्यवस्थितपणे पाहिलेलं आहे. आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये किंवा आजच्या क्लासमध्ये आपण रोप लागवडीनंतर 30 दिवस ते रोप लागवडीनंतर 60 दिवस ही जी काही आपली सेकंड मेन विंडो आहे, या मेन विंडो मध्ये आपण फवारणी नियोजन कशा प्रकारे करायचं आहे हे पाहणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, आता ही जी काय विंडो आहे ह्या विंडोमध्ये सुद्धा आपण दोन सब विंडो बनवलेल्या आहेत. ह्या ज्या काय पहिली सब विंडो आहे याच्यामध्ये तुम्हाला ही जी काय तुमची पहिली सब विंडो आहे ती विंडो आहे 30 ते 45 दिवसाची. म्हणजे तुम्ही लक्षात आलं तुम्हाला की आपली दुसऱ्या विंडो मधली पहिली सब विंडो आहे 30 ते 45 दिवसांची. आणि याच्यामध्ये आपल्याला आता फवारणी मॉडेल कशा प्रकारे डिझाईन करायचे हे पाहायचं आहे. ही आपली पहिली सब विंडो आहे आणि दुसरी सब विंडो आहे आपली 45 ते 50 दिवस, म्हणजे रोप लागवडीनंतर 30 ते 45 दिवस पहिली सब विंडो, रोप लागवडीनंतर 45 ते 60 दिवस ही दुसरी सब विंडो आहे. आता शेतकरी मित्रांनो, सब विंडो म्हणजे विंडोज 2 मधील सब विंडो क्रमांक 1 मध्ये आपण कीटकनाशकाची निवड कशाच्या आधारावर किंवा कशा प्रकारे करायची आहे ते बघणं गरजेचं आहे. तर ही सब विंडो 1, या सब विंडोचा कालावधी आहे 30 ते 45 दिवस. आणि याच्यामध्ये आपल्याला मॅक्झिमम 4 आणि मिनिमम 3 स्प्रे घेणं गरजेचं आहे. याच्यामध्ये या 30 ते 45 दिवसांच्या दरम्यान टोमॅटो असेल, मिरची असेल किंवा शिमला मिरची असेल किंवा वांगी असेल यांसारख्या पिकांमध्ये सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणामध्ये कोणती कीड येते? तर पहिला येतो मावा, दुसरा येतं तुडतुडे, तिसरे येतं पांढरी माशी आणि फुलांची संख्या असल्यामुळे येतं फुलकीड. या 4 रस शोषक किडी मोठ्या प्रमाणामध्ये येतात. त्यानंतर येते नागाळी, तुटा नागाळी, पाने खाणारी अळी, फळ पोखरणारी अळी. या किडींचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतो आणि काही प्रमाणामध्ये लाल कोळी या किडीचा प्रादुर्भाव सुद्धा होत असतो. म्हणजे आपल्याला 30 ते 45 दिवसाच्या दरम्यान अशा कीटकनाशकांचा वापर करायचे जी कीटकनाशक या किडींवर चांगल्या प्रकारे कार्य करतील. परंतु इथं अजून एक मुद्दा मी तुम्हाला सांगू इच्छितो की ह्या कीटकनाशकांचा आपण वापर करत असताना आपल्याला जे मागील विंडोमध्ये कीटकनाशक ग्रुप वापरलेले आहेत ते ग्रुप वापरायचे नाहीत. त्याच्यामुळे आपण मागील विंडोमध्ये कोणते कीटकनाशक ग्रुप वापरलेत, आळवणी प्लस फवारणी, पहिल्या 30 दिवसामध्ये कोणते ग्रुप वापरलेत ते पण बघणं गरजेचं आहे. पहिला ग्रुप आपण वापरलाय तो म्हणजे ऑर्गॅनो फॉस्फेट. आता ह्याच्यामधलं कोणतं कोणतं कीटकनाशक आपण वापरले तर आपण आसाटाप म्हणजेच तुमचं ऍसेफेट वापरले. त्याच्याबरोबर आपण कार्बोसल्फान वापरले. ठीक आहे. अजून काय वापरले तर अजून आपण हे पण वापरतो, काय म्हणतात त्याला, प्रोफेक्स सुपर पण वापरले. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण दुसरा ग्रुप कोणता वापरला तर दुसरा ग्रुप आपण वापरला कार्बामेट.
म्हणजे ऑर्गॅनोफॉस्फेट आणि कार्बामेट मध्ये मिळून आपण हे वापरलेले आहेत. त्याच्यानंतर आपण वापरला पायरेथ्रॉइड्स. पायरेथ्रॉइड्स मध्ये आपण काय वापरलं, कराटे किंवा डेसिस 100. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण ठिबकनं वापरला कोणता, ऍक्ट्रा, म्हणजे कोणता वापरला, निओनिकोटिनॉइड. त्याच्यानंतर आपण काय वापरलं तर 2 वेळा, एकदा सायनाट्रेनिल 4 म्हणजे बेनिविया पण वापरलं आणि एकदा ओलिम्पिक्स पण वापरलं. सो आपण कोणता वापरला, आपण डायमाइड ग्रुप सुद्धा वापरला. आता शेतकरी मित्रांनो, आपण पहिल्या 30 दिवसामध्ये प्रामुख्यानं ऑर्गॅनोफॉस्फेट वापरला, कार्बामेट वापरला, पायरेथ्रॉइड्स वापरला, निओनिकोटिनाइड वापरला, डायमाइड वापरला आणि फिप्रोल्स वापरला. 1 2 3 4 5 6 ग्रुप आपण पहिल्या 30 दिवसामध्ये वापरले. हे 6 ग्रुप कोणकोणते आहेत, ऑर्गॅनोफॉस्फेट आहे, कार्बामेट आहे, पायरेथ्रॉइड्स आहे, निओनिकोटिनाइड आहे, डायमाइड आणि फिप्रोल्स आहे. हे 6 ग्रुप सोडून आपल्याला या 30 दिवसामध्ये वेगळ्या ग्रुपमध्ये कीटकनाशक वापरायचे. म्हणजे तुमच्या डोक्यात एक बेसिक गोष्ट लक्षात आली की पहिल्या 30 दिवसामध्ये ज्या ग्रुपमधील कीटकनाशक वापरलेत ती कीटकनाशक 30 ते 60 दिवसांच्या दरम्यान वापरून आपण टाळायचं आहे. का टाळायचं आहे, जर काही किडींचा जीवनचक्राचा कालावधी हा पहिल्या विंडोमधून दुसऱ्या विंडोमध्ये आलेला असेल तर त्या किडींवर जे काही प्रतिकार आहे त्या किडी तयार करतात आणि त्याच्यामुळे दिलेल्या कीटकनाशकांचा परिणाम, रिझल्ट आपल्याला दिसून येत नाही. सो आपण दुसऱ्या विंडोमध्ये दुसरीच कीटकनाशक ग्रुप वापरायचे, जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारचे रिझल्ट भेटतील. आणि ज्यावेळेस तुम्ही तिसरी विंडो वापराल त्यावेळेस दुसऱ्या विंडोमधील न वापरता पहिल्या विंडोमधील वापरले तर तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. सो अशा प्रकारे आपण हे मॉडेल चांगल्या प्रकारे डिझाईन केलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही एक बेसिक गोष्ट लक्षात ठेवा की विंडो क्रमांक 2 मध्ये आम्ही विंडो क्रमांक 1 मधील कीटकनाशक वापरणार नाही. मग तुम्ही वापरणार नाही ना ऑर्गॅनोफॉस्फेट गटातील कोणतं कीटकनाशक, ना तुम्ही कार्बामेट गटातील कोणतं वापरणार आहे, ना तुम्ही पायरेथ्रॉइड गटातील कोणतं वापरणार आहे, ना कोणतं डायमाइड गटातील कीटकनाशक वापरणार आहे, ना तुम्ही कोणतं निओनिकोटिनाइड गटातील कीटकनाशक वापरणार आहे, ना तुम्ही कोणतं फिप्रोज गटातील कीटकनाशक वापरणार आहे. ही कीटकनाशके सोडून तुम्ही नवीन कीटकनाशक वापरा. आता ह्याच्यामध्ये कीटकनाशक कोणते आले, ना तुम्ही ॲसाटाप वापरायचे, ना तुम्ही प्रोपेक्स सुपर वापरायचे, ना तुम्ही फ्लोरो वापरायचे, ना तुम्ही कराटे वापरायचे, ना तुम्ही डेसिस 100 वापरायचे, ना तुम्ही ऍक्ट्रा वापरायचे, ना इमिडा वापरायचे, ना आसाटाप वापरायचे, ना तुम्ही ऍसिफेट वापरायचे, ना तुम्ही धनप्रीत वापरायचे, ना तुम्ही कोराजिन वापरायचे, अँप्लिगो वापरायचे, ना तुम्ही वायगो वापरायचे, त्याच्याबरोबर तुम्ही ना रिजंट वापरायचे, ना तुम्ही जंप वापरायचे. सो एवढी कीटकनाशकं तुम्ही वापरायची पहिल्या विंडो मधली दुसऱ्या विंडोमध्ये टाळायचं आहे. आता आपलं मेन काम आहे की मग आपण दुसऱ्या विंडोमध्ये कीटकनाशक कोणती वापरायची, हे सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. शेतकरी मित्रांनो, दुसऱ्या विंडोमध्ये स्प्रे क्रमांक 1 घ्यायचे आपल्याला 35 ते 37 दिवसांनी. त्याच्यामध्ये तुम्हाला कीटकनाशक वापरायचे, मेटाडायमाइड ग्रुप वापरायचे, कीटकनाशक ग्रुप. त्याच्यानंतर तुम्हाला कीटकनाशक घटक वापरायचे, ब्रोफ्लॅनिलिड म्हणजेच तुमचं एक्सपोनस, फ्ल्युबेंडामाइड म्हणजेच तुमचं ग्रासिया, आयसो सेरम म्हणजे तुमचं सिमोडिस. आता ह्या सगळ्या कीटकनाशकांचा वापर तुम्ही कधी करायचे, 35 दिवसांनी करायचे. परंतु याच्यामध्ये प्रत्येक कीटकनाशकाचं प्रमाण तुम्हाला चेक करायचे आणि तेवढ्याच प्रमाणामध्ये ते कीटकनाशक वापरायचं आहे. आता याच्यामध्ये बघितलं तर तुम्ही कोणते कीटकनाशक वापरायचे नाही, मेनली तर तुम्ही फिप्रोज गटातील कोणतं वापरायचं नाही, आणि सेकंडरी तर तुम्ही कोणतंच असं कीटकनाशक वापरत नाही जे तुम्ही पहिल्या विंडोमध्ये वापरलेलं आहे. सो तुम्हाला टोमॅटो असेल किंवा मिरची असेल या पिकामध्ये 35 दिवसांनी कोणतं कीटकनाशक वापरायचे ही कॉन्सेप्ट तुमच्या डोक्यामध्ये क्लिअर झाली पाहिजे. तर या कीटकनाशकामध्ये मला मेटाडायमाइड गटातील कीटकनाशक वापरायचे, ज्याच्यामध्ये मला ब्रोफ्लॅनिलिड, ठीक आहे, मला थोडं प्रोनाऊन्सिएशन व्यवस्थित जमलं नाही त्याचं, या कीटकनाशकांचा वापर करू शकता किंवा फ्लुक्सामेटिमाइड करू शकता किंवा सिमोडिस, म्हणजे तुम्ही एक्सपोनस, ग्रासिया, सिमोडिस या रेंज मधलं कुठलंही कीटकनाशक रोप लागवडीनंतर 35 दिवसांनी वापरू शकताय. आता रोप लागवडीनंतर 40 आणि 42 दिवसांनी तुम्ही कोणतं कीटकनाशक वापरायचे, हे पण सगळ्यात महत्वाचा घटक आहे. आता 40-42 दिवसांनी जर तुम्हाला कीटकनाशक वापरायचं असेल तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला रेकमेंड करीन अव्हरमेक्टिन ग्रुप मधील कीटकनाशक. अव्हरमेक्टिन मध्ये 2 कीटकनाशक ग्रुप येतात, एक येते आबामेक्टिन, दुसरे येते इमामेक्टिन बेंझोट. आता याच्यामध्ये जर बघितलं आपण तर तुम्हाला माहिती आहे आबामेक्टिन हे नागाळी असेल, रसशोषक किडे असतील आणि लाल कुळी असेल या किडीवर सुद्धा नियंत्रण करते. त्याचप्रमाणे इमामेक्टिन बेंझोट सुद्धा तुमचं रसशोषक किडी, आळी गटातील किडींवर नियंत्रण मिळेल. जे तुम्हाला दोन्हीतलं जे मिळेल ते तुम्ही 40 दिवसानंतर वापरा. आता याच्यामध्ये जर बघितलं आपण तर कोणते मार्केट प्रोडक्ट येतात,
पहिलं मार्केट प्रोडक्ट येतं ते म्हणजे क्रिस्टल कंपनीचं ॲबॅसिन. दुसरं मार्केट प्रोडक्ट येतं ते म्हणजे क्रिस्टल कंपनीचं प्रोक्लेन. आणि इथं तुम्हाला कोणतं वापरायचं नाही ना, तुम्हाला फ्लोनिक ॲमिड ग्रुप वापरायचे ना तुम्हाला मेटाडायमाइड ग्रुप वापरायचे. तर तुम्हाला काय वापरायचे, तुम्हाला अवरमेक्टिन ग्रुप वापरायचे. ह्याच्यासारखं कोणतेही प्रोडक्ट वापरा तुम्ही, मग प्रोक्लेम असणारं कोणत्याही कंपनीचं प्रोडक्ट वापरू शकता. हे कधी वापरणार आहे तुम्ही, रोप लागवडीनंतर 40 ते 42 दिवसांनी. तर तुमच्या टोमॅटो प्लॉटमध्ये किंवा मिरची प्लॉटमध्ये येणाऱ्या रस शोषक किडी, पाने खाणारी अळी, काळी फळ पोखरणारी अळी असेल, मावा असेल, तुडतुड असेल, नागाळी असेल, त्याचबरोबर लाल कुळी असेल, यांसारख्या किडींवर चांगल्या प्रकारचं नियंत्रण मिळणार आहे. आता रोप लागवडीनंतर 45 दिवसांनी म्हणजे आपल्याला पहिल्या सब विंडो मधील शेवटचा स्प्रे म्हणलं तरी काय अडचण नाही. याच्यामध्ये तुम्हाला काय घ्यायचे, याच्यामध्ये तुम्हाला घ्यायचे फ्लोनिक ॲमिड ग्रुप मधील कीटकनाशक. आता इंडियामध्ये फ्लोनिक ॲमिड ग्रुप मधील एकच कीटकनाशक विकलं जातं, ते म्हणजे फ्लोनिक ॲमिड 50% WG असणारं UPL कंपनीचं उलाल आहे कीटकनाशक. तर उलालाचा वापर केल्यामुळे नागाईवर पण नियंत्रण मिळते, रस शोषक किडींवर पण नियंत्रण मिळते आणि अळीगाठातील किडींवर पण नियंत्रण मिळते. आता पण या पिरियडमध्ये तुम्ही कोणते कीटकनाशक वापरू नये, तर तुम्ही 45 दिवसांना अवरमेक्टिन वापरा ना, मेटाडायमाइड वापरा ना, कुठलं विंडोज 1 मध्ये वापरलेलं कीटकनाशक वापरा. सो तुम्ही तुमच्या टोमॅटो मिरची प्लॉटमध्ये जर स्टेप बाय स्टेप कीटकनाशकांचा वापर करायला शिकला तर तुम्हाला चांगल्या प्रकारचे रिझल्ट हे दिसणार आहेत. आता शेतकरी मित्रांनो, इथं आहे स्प्रे क्रमांक 4 जो तुम्हाला घ्यायचे गरजेनुसार. आता गरजेनुसार घेत असताना हा कशासाठी घ्यायचे, ज्या शेतकऱ्यांच्या टोमॅटो प्लॉट मध्ये लाल कोळी या किडीचा प्रादुर्भाव दिसतोय त्या शेतकऱ्यांनी हा स्प्रे घ्यायचे. आता याच्यामध्ये मी तुम्हाला 2 ग्रुप सजेस्ट करेन. पहिला ग्रुप तुम्हाला आहे तो म्हणजे प्रॉपर गाईड, ज्याच्यामध्ये येतं धानुका कंपनीचं ओमाइट हे प्रोडक्ट. आता ओमाइटचा वापर तुम्हाला माहिती 1 ml प्रति लिटर तुम्ही करू शकता, किंवा तुम्ही टेट्रामिक ऍसिड डेरिव्हेटिव्ह नावानं जो काही ग्रुप आहे त्याच्यामधील स्पिरोमेसिफिन फेन म्हणजेच तुमचं बायर कंपनीचं ओमाइट हे बायर कंपनीचं ओबेरॉन हे कीटकनाशक तुम्ही वापरू शकता. याचे प्रमाण सुद्धा तुम्ही 1 ml प्रति लिटर करायचे. आणि हे जे काही 4 नंबरची फवारणी मी तुम्हाला दिलेली आहे गरजेनुसार घ्यायची आहे. याच्यामध्ये तुम्हाला उत्पादनांमध्ये नीम ऑइलचा वापर हा चांगल्या प्रकारे करायचा आहे. जेवढ्या चांगल्या प्रकारे तुम्ही नीम ऑइल वापरणार आहे तेवढ्या चांगल्या प्रकारे तुम्हाला जे काय तुमचं कोळी गटातील किडे आहेत म्हणजे लाल कोळी असेल किंवा टू स्पॉटेड स्पायडर माइट असेल यांसारख्या किडींवर नियंत्रण मिळणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ही फवारणी 12-11 नंतर करायची आहे आणि फवारणीमध्ये तुम्हाला नीम ऑइल घ्यायचं आहे. हे अशा प्रकारे तुम्ही कीटकनाशकांची निवड पहिल्या विंडोमध्ये करायची आहे. आता इथं जर आपण बघायचं झालं तर आपल्याला स्टेप बाय स्टेप बघायला लागेल. पहिला मुद्दा होता की विंडो 2 आपण कशा प्रकारे क्रिएट केली. तर आपण ज्या काही फवारणीचं मॉडेल तयार करत असताना विंडो क्रिएट केल्या होत्या त्याच्यामध्ये पहिली विंडो होती 1 ते 30 दिवस, दुसरी होती 30 ते 60 दिवस. आणि आपण आता दुसऱ्या विंडो मधील फवारणी नियोजन बघतोय. तर दुसऱ्या विंडो मध्ये सुद्धा आपण 2 सब विंडो केल्या. त्या 2 सब विंडो करत असताना पहिल्या 15 दिवसामध्ये एक विंडो केली आणि दुसऱ्या 15 दिवसामध्ये, म्हणजेच काय, पहिली सब विंडो होती 30 ते 45 दिवस आणि दुसरी सब विंडो होती 45 ते 60 दिवस. आता याच्यानंतर आपला पुढचा प्रश्न आला की पहिल्या सब विंडो मध्ये आपण कीटकनाशकाची निवड कशाच्या आधारावर केली. तर पहिल्या सब विंडो मध्ये तुम्हाला माहिती आहे कोणत्या किडी येतात, म्हणजे रोप लागवडीनंतर 30 ते 45 दिवसांच्या दरम्यान पहिले तर येते रससूचक किडी, ज्याच्यामध्ये काय येते, मावा येते, तुडतुड येते, पांढरी माशी येते. त्याच्याबरोबर काय येते, अळी गटातील किडी येते. म्हणजे कोणत्या किडी येतात, पाणी खाणारी आई दिसते, टुटा नागाई दिसते, नागाई दिसते. त्याच्याबरोबर काय येते, नुकतीच सेटिंग झालेल्या फळांना फळ पोखरणाऱ्या आईचा प्रॉब्लेम सुद्धा दिसतो आणि काही प्रमाणामध्ये लाल कोळी सुद्धा दिसू शकतो. हे पहिल्या 15 दिवसामध्ये 30 ते 45 दिवसांदरम्यान टोमॅटो असेल किंवा मिरची पिकामध्ये आळी किडी दिसतात. मग याच्या नियंत्रणासाठी तुम्हाला आपण कीटकनाशक कॉम्बिनेशन बनवलं. आता कीटकनाशक वापर करत असताना आपण एक रूल बनवला की पहिल्या 30 दिवसामध्ये जे आपण कीटकनाशक वापरलेत ते आपण 30 ते 60 दिवसांच्या दरम्यान वापरायची नाहीयेत. त्याचा रेजिस्टन्स तयार होऊ नये म्हणून आपण ती वापरायची नाहीत. आणि ती जर वापरली नाही तर तुम्हाला चांगल्या प्रकारचे रिझल्ट भेटतात. मग तुमचा प्रश्न आला की पहिल्या 30 दिवसामध्ये सोडून आपल्याकडे एवढे ग्रुप आहेत का, तर आपल्याकडे ग्रुप आहेत. एक 4 ते 5 ग्रुप आपण या स्प्रे मध्ये सुद्धा घेऊ शकतो. आता याच्यामध्ये आपण बघितलं की रोप लागवडीनंतर 35व्या दिवशी मग कोणता ग्रुप वापरायचा, म्हणजे तो मिरची असेल किंवा टोमॅटो पीक असेल किंवा वांग्याचं पीक असेल. तर रोप लागवडीनंतर 35 दिवसांनी तुम्ही वापरायचा मेटाडायमाइड ग्रुप, जो नुकताच मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे डेव्हलप केलेला ग्रुप आहे आणि त्याचा रेजिस्टन्स
किडीने अजूनपर्यंत तरी तयार केलेला नाहीये. मग याच्यामध्ये पण 3 मॉलिक्युल इंडियामध्ये विकले जातात. पहिला मॉलिक्युल आहे एक मॉलिक्युल आहे फ्लुबेंडिमाइड. दुसरा मॉलिक्युल आहे तो म्हणजे आयसोसोस्लेरम म्हणजे सिमोडिसचा घटक येतो तो. आणि ब्रोफ्रॅनिलीड म्हणजेच तुमचा एक्सपोनस मध्ये येतो घटक तो. म्हणजे तुम्ही रोप लागवल्यानंतर 35 दिवशी काय वापरा, एक्सपोनस ग्रासिया सिमोडिस पैकी एक वापरा. त्यानंतर आपण काय बघितलं की आपण दुसरा ग्रुप कोणता वापरायचा पहिल्या 15 दिवसामध्ये, 30 ते 45 दिवसांदरम्यान. याच्यामध्ये दुसरा ग्रुप मी तुम्हाला सजेस्ट केला केमिकल ग्रुप, तो म्हणजे अवरमेक्टिन. अवरमेक्टिन मध्ये पण 2 मॉलिक्युल इंडियामध्ये विकले जातात. एक विकलं जातं इमामेक्टिन, दुसरं विकलं जातंय अबामेक्टिन. मग अबामेक्टिन आणि इमामेक्टिनचे मार्केट प्रोडक्ट कोणते आहेत, तर क्रिस्टल कंपनीचा आबासिन आणि क्रिस्टल कंपनीचं प्रोक्लेम, हे दोन्ही मॉलिक्युल एकामध्ये अबामेक्टिन असते, एकामध्ये इमामेक्टिन असते. मग आपण बघितलं की यावेळेस आपण वापरत असताना कोणतं कीटकनाशक आपण वापरायचं नाही, याच्या जागी कोणतं कीटकनाशक वापरू शकत नाही. तर याच्या जागी तुम्ही फ्लोनिक ऍमिड, मेटाडायमाइड किंवा विंडोज 1 मध्ये वापरलं कोणतेही इन्सेक्टिसाइड तुम्ही वापरायचं नाहीये. त्याच्यानंतर आपण तिसरा स्प्रे बघितला जो आपल्याला घ्यायचा रोप लागवल्यानंतर 45 दिवसांनी. त्याच्यामध्ये आपण कोणतं मॉलिक्युल वापरलं, त्याच्यामध्ये आपण केमिकल ग्रुप सजेस्ट केला फ्लोनिक ऍमिड. आता फ्लोनिक ऍमिड सजेस्ट करत असताना त्याच्यामध्ये कोणतं प्रोडक्ट आहे, तर त्याच्यामध्ये कंटेंट सुद्धा येतो फ्लोनिक ऍमिड नावाने आणि प्रोडक्ट येतं उलाला नावाने. सो उलाला आपण सजेस्ट केला आणि उलालाचा तुम्ही वापर 45 दिवसांनी करायला हवा. आणि एक स्प्रे असतो तो म्हणजे गरजेनुसार घ्यायचा असतो. आता तो गरजेनुसार का घ्यायचे, ज्या शेतकऱ्यांच्या टोमॅटो प्लॉटमध्ये, मिरची प्लॉटमध्ये लाल कोळी या किडीचा प्रादुर्भाव दिसतोय त्यांनी हा गरजेनुसार स्प्रे घ्यायचे. याच्यामध्ये कोणतं कीटकनाशक ग्रुप वापरू शकता, पहिला कीटकनाशक ग्रुप आहे तो म्हणजे प्रॉपर गाईड. प्रॉपर गाईड मध्ये कंटेंट सुद्धा येतो प्रॉपर गाईड. त्याच्यामध्ये येतं धानुकाचं ओमाइट. याचा वापर तुम्ही दुपारी 11 नंतर करायचा आहे. त्याच्याबरोबर तुम्ही नीम ऑइल घेतलं तर बेस्ट रिझल्ट. त्याच्यानंतर दुसरा ग्रुप कोणता आहे, टेट्रॉनिक आणि टेट्रामिक ऍसिड डेरिव्हेटिव्ह, ज्याच्यामध्ये स्पिरोमेसिफेन म्हणजेच तुमचं बायर कंपनीचं ओबेरॉन हे प्रोडक्ट येतं, याचा वापर सुद्धा तुम्ही करू शकता. हा जो 4 नंबरचा स्प्रे आपण बघतोय, हा स्प्रे असा आहे की हा स्प्रे डिपेंड ऑन सिच्युएशन आहे. म्हणजे तुमच्या टोमॅटो किंवा मिरची प्लॉटमध्ये लाल कोळी आला तरच हा स्प्रे घ्यायचे. याच्यामध्ये पण जर तुम्ही 35व्या दिवशी सिमोडिस, एक्सपोनस किंवा ग्रासिया वापरताय तर लाल कोळी येण्याचे चान्सेस हे 99% कमी होतात. परंतु बाय चान्स तुम्ही तो स्प्रे स्किप केला तर त्या जागी दुसरं मॉलिक्युल वापरलं तर तुम्ही गरजेनुसार हा चौथा स्प्रे घ्यायला हवा. अशा प्रकारे तुम्ही पहिल्या 15 दिवसामध्ये 30 ते 45 दिवसाच्या दरम्यान कीटकनाशकाची निवड करायला हवी. आता विंडो 2 मध्ये, सब विंडो 1 मध्ये बुरशीनाशक आपण कोणतं वापरायला हवं, तर तुम्हाला माहिती आहे विंडो 2 मध्ये सब विंडोचा कालावधी आहे 30 ते 45 पहिल्या. त्याच्यामध्ये तुम्हाला बुरशीनाशक मॅक्झिमम 4 आणि मिनिमम 3 स्प्रे घ्यायला लागतात. त्यात किडी कोणत्या येतात, पहिली किडी ती लवकर येणारा करपा, दुसरी किडी ती उशीर येणारा करपा, तिसरी किडी ती सेप्टोरिया काळे टिपके, चौथी किडी ती स्टेमफालियम राखाडी टिपके, पाचवी किडी ती भुरी, 6वी किडी ती गेरवा, 7वी किडी ती ग्रे मोल्ड आणि जी शेवटची बुरशीजन्य रोग येतोय लीप मोल्ड. म्हणजे हे सगळे बुरशीजन्य रोग टोमॅटो पिकामध्ये 30 ते 45 दिवसांच्या दरम्यान येऊ शकतात. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला याच बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी बुरशीनाशकाचा वापर 30 ते 45 दिवसादरम्यान करायचा. पण तुम्हाला अशा बुरशीनाशकाचा वापर करायचा की ज्यांचा वापर केल्यामुळे ह्या सर्व प्रकारच्या बुरशीजन्य रोगांवर चांगल्या प्रकारचं नियंत्रण मिळवणं तुम्हाला सोपं जाईल. आता याच्यामधील स्प्रे क्रमांक 1 आहे, तो घ्यायचे कधी, रोप लागवडीनंतर 35 दिवसांनी. याच्यामध्ये तुम्हाला वापरायचा आहे डायथायोकार्बामेट हा ग्रुप आणि ट्रायझोलचं कॉम्बिनेशन. आता इथं डायथायोकार्बामेट आणि ट्रायझोलचं कॉम्बिनेशन वापरणारे प्रोडक्ट कोणते वापरू शकता तुम्ही, तर तुम्ही इथं वापरू शकता प्रोपिनेप प्लस टेबुकोनॅझोल किंवा झिनेप प्लस हेक्झाकोनॅझोल. आता प्रोपिनेप प्लस टेबुकोनॅझोलचं कॉम्बिनेशन कोणतं आहे, तर ते आहे अँट्राकॉल प्लस बोनस. आणि टेबुकोनॅझोल प्लस झिनेपचं कॉम्बिनेशन कोणतं आहे, हेक्झाकोनॅझोल प्लस झिनेपचं कॉम्बिनेशन कोणतं आहे, तर ते आहे इंडोफिल कंपनीचं अवतार. म्हणजे हा एक रेकमेंडेड फंगिसाइड ग्रुप आपण बघितला. तर दुसरा रेकमेंडेड फंगिसाइड ग्रुप कोणता आहे, तर तो आहे क्लोरोनिट्रिल्स प्लस ट्रायझोल्स. आता तुम्हाला क्लोरोनिट्रिल्स ग्रुप मधील कोणतं बुरशीनाशक वापरू शकता तुम्ही, तर ते वापरू शकता तुम्ही क्लोरोथॅलोनिल प्लस डायफेनकोनॅझोल. म्हणजेच तुम्ही कोणतं वापरू शकता, कोर कवचचं कॉम्बिनेशन किंवा कवच फ्लो हे प्रोडक्ट. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरा
सजेस्टेड ग्रुप कॉम्बिनेशन कोणता आहे तर त्याच्यामध्ये पॅथॅलामाइड प्लस ट्रायझोल्स, त्याच्यामध्ये कॅप्टन प्लस हेक्झाकोनाझोल वापरायचे आपल्याला. मग ते कोणत्या ग्रुपमध्ये येते? त्याच्यामध्ये येते कॅप्टन प्लस हेक्झाकोनाझोल येणारा ग्रुप कोणता आहे? तर कॅप्टनचं प्रोडक्ट येतं कॅप्टाप आणि हेक्झाकोनाझोलचं प्रोडक्ट येते कॉन्टाप प्लस किंवा कॉन्टाप. कॉन्टाप येते EC फॉर्म्युलेशन मध्ये, कॉन्टाप प्लस येते SC फॉर्म्युलेशन मध्ये. सो कॉन्टाप प्लस घेतलं तर रिझल्ट टॉप आहे. त्याच्याबरोबर तुम्ही ताकद सुद्धा वापरू शकता. सो तुम्हाला रोप लागवडीनंतर 35 दिवसांनी तुमच्या टोमॅटो असेल, मिरची असेल, या प्लॉटमध्ये येणाऱ्या सेप्टोरिया काळे ठिपके, स्टेम फायलियम राखाडी ठिपके, सर्कोस्पोरा काळे ठिपके, लवकर येणारा करपा, डावणी, गेरवा, भुरी, टोमॅटो ग्रे मोल्ड, टोमॅटो लेप मोल्ड यांसारख्या बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी यापैकी एक बुरशीनाशक कॉम्बिनेशन वापरायचं आहे. आता याच्यामध्ये बुरशीनाशक कॉम्बिनेशन कोणतं आहे? पहिलं आहे ते म्हणजे अँट्राकॉल प्लस बोनसचं कॉम्बिनेशन. दुसरं आहे ते म्हणजे इंडोफिल अवतार किंवा मग हेक्झाकोनाझोल प्लस जिनेपचं कोणतंही कॉम्बिनेशन. त्याच्यानंतर चौथं प्रोडक्ट वापरू शकता तुम्ही कवच प्लस कोर. पाचवं प्रोडक्ट वापरू शकता कवच फ्लो. सहावं तुम्ही काय वापरू शकता? तर सहावं तुम्ही वापरू शकता कॅप्टा प्लस कॉन्टा प्लस किंवा ताकद. सो अशा प्रकारे रोप लागवडीनंतर 35 दिवसांनी तुम्ही टोमॅटो प्लॉटमध्ये किंवा मिरची प्लॉटमध्ये अशा प्रकारच्या बुरशीनाशकांचा वापर करू शकता. आता शेतकरी मित्रांनो, टोमॅटो प्लॉट आपला जो काय आहे तो 40 दिवसांचा झाला. तर 42 दिवसांनी आपण टोमॅटो प्लॉटमध्ये कोणत्या बुरशीनाशकांचा वापर करायला हवा हे पण आपल्याला पाहणं तितकंच गरजेचं आहे. याच्यामध्ये तुम्हाला पहिला बुरशीनाशक ग्रुप आपण रेकमेंड करतोय तो आहे डायथायोकार्बामेट प्लस मिथॉक्सी ॲक्रेलेट्स. आता याच्यामध्ये प्रोडक्ट कोणते येतं? तर डायथायोकार्बामेटचं प्रोडक्ट येते झायरम आणि मिथॉक्सी ॲक्रेलेटचं प्रोडक्ट येते ॲझॉक्स्ट्रॉबिन. तो प्रोडक्ट आपलं कुठलं फायनल झालं? तर प्रोडक्ट आपण फायनल केलं कुमानियल प्लस ॲमिस्टर. सो तुम्ही रोप लागवडीनंतर 40 दिवसांनी कोणतं वापरू शकता? कुमानियल प्लस ॲमिस्टर. दुसरा आपला रेकमेंडेड फंगिसाइड ग्रुपचं कॉम्बिनेशन कोणतं आहे? डायथायोकार्बामेट प्लस मिथॉक्सिक कार्बामेट. आता याच्यामध्ये कोणतं प्रोडक्ट वापरू शकतो आपण? याच्यामध्ये मेटिराम हा डायथायोकार्बामेट आणि पायराक्लोस्ट्रॉबिन हा मिथॉक्सिक कार्बामेटचा ग्रुप वापरू शकतो, मॉलिक्युल वापरू शकतो. आणि याचं प्रोडक्ट म्हणलं तर कोणतं येऊ शकतं? तर ते म्हणजे BSF कंपनीचं कॅब्रिओ टॉप. सो तुम्ही 40 दिवसांनी BSF कंपनीचं कॅब्रिओ टॉप सुद्धा वापरू शकता. आता तुमचं तिसरा ग्रुप कोणता आहे? तो आहे पॅथॅलामाइड प्लस ऑक्झिमिनो ऍसिटेस. आता याच्यामध्ये कोणतं येतं? ते येतं कॅप्टन प्लस क्रेसॉक्सिम मिथाइल. ठीक आहे, क्रेसॉक्सिम मिथाइल. आता याच्यामध्ये प्रोडक्ट कोणतं येतं? टाटाचं कॅप्टाप म्हणजे तुमचं पॅथॅलामाइड ज्याच्यामध्ये असतोय कॅप्टन घटक, आणि एर्गॉन म्हणजे तुमचं टाटाचं हे ऑक्सिमोनो ऍसिटेट्स म्हणजे एर्गॉन. तर तुम्ही अशा प्रकारे जर बुरशीनाशकांचा वापर रोप लागवडीनंतर 40 दिवसांनी केला तर तुमच्या टोमॅटो प्लॉटमध्ये येणाऱ्या ज्या काही तुमच्या बुरशीजन्य रोग आहेत त्या बुरीवर सुद्धा चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळू शकतं. हे झालं तुमचं रोप लागवडीनंतर 45 दिवसांनी वापरायची बुरशीनाशक आहे. आता शेतकरी मित्रांनो, पुढचा प्रश्न आला 40 दिवसांनी. आता पुढचा प्रश्न आला 45 दिवसांनी आपण कोणती बुरशीनाशक वापरायला हवे? तर 45 दिवसांनी जर बघितलं आपण तर टोमॅटो प्लॉटचं नुकतंच फळधारणा सुरू झाली असते आणि मोठ्या प्रमाणामध्ये फळांचा लोड वगैरे तयार व्हायला सुरुवात होते आणि या अवस्थेमध्ये झाडाची प्रतिकारशक्ती खूप कमी होते. प्रतिकारशक्ती कमी झाली की तुम्हाला माहिती आहे खाल्लं लेट ब्लाइट असेल, डावणी असेल, लगेच चिटकतो. तर तो चिटकू नये किंवा तो चिटकला असेल तर त्याच्यावर नियंत्रण चांगल्या प्रकारे मिळावं त्यासाठी तुम्हाला कोणतं मॉलिक्युल वापरायचे? तर याच्यामध्ये मी तुम्हाला रिकमेंड करेन 3 कीटकनाशक ग्रुप, बुरशीनाशक ग्रुप. ठीक आहे शेतकरी मित्रांनो, पहिलं बुरशीनाशक ग्रुप आहे ते म्हणजे डायथायोकार्बामेट प्लस सिनेनॅमिक ऍसिड अमाइड्स. हा ग्रुप तुम्ही वापरू शकता. आता शेतकरी मित्रांनो, सिनेनॅमिक ऍसिड अमाइड्स हा ग्रुप जो आहे याच्यामध्ये कोणतं प्रोडक्ट येतं? तर याच्यामध्ये आपल्याला मॉलिक्युल वापरायचे डायमिथोमार आणि डायथायोकार्बामेट मधलं कोणतं वापरायचं? त्याच्यामध्ये तुम्हाला वापरायचे मेटिराम. सो तुमचं कॉम्बिनेशन काय राहतं? पॉलिराम प्लस ॲक्रोबॅट. बेस्ट रिझल्ट. ठीक आहे. आता शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जे काय पुढचा हे वापरायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला वापरायचे डायथायोकार्बामेट हा ग्रुप आणि व्हॅलिनामाइड कार्बामेट हा आंतरप्रवाही ग्रुप. हा आहे स्पर्शजन्य, हा आहे आंतरप्रवाही कॉम्बिनेशन. याच्यामध्ये तुम्हाला मॉलिक्युल कोणता वापरायचे? डायथायोकार्बामेट मध्ये प्रोपिनेप आणि व्हॅलिनामाइड कार्बामेट मध्ये तुम्हाला वापरायचे इप्रोव्हॅलिकर. त्याचं प्रोडक्ट कुठले येतं मार्केटमध्ये? मेलोडी कंपनीचं डिओ.
सो तुम्ही ॲक्रोबॅट पॉलिराम 3 वापरा किंवा मेलोडी DO3 वापरा. आता शेतकरी मित्रांनो, तिसरा ग्रुप आहे त्याच्यामध्ये बी तुम्हाला वापरायचे डायथायोकार्बामेट हा स्पर्शजन्य आणि मॅन्डेलिक ऍसिड अमाइड्स हा तुमचा आंतरप्रवाह आहे. डायथायोकार्बामेट मध्ये वापरणार झायरम आणि मॅन्डिप्रोपामाइड वापरणार तुम्ही मॅन्डेलिक ऍसिड अमाइड्स मध्ये. याच्यामध्ये कॉम्बिनेशन काय वापरणार? कुमानियल आणि रिवर्स. तर तुम्ही रोप लागवडीनंतर 45 दिवसांनी काय वापरणार? कुमानियल किंवा रिवर्स. हे अशा प्रकारे तुम्ही बुरशीनाशकांचा वापर हा चांगल्या प्रकारे केला तर तुम्हाला चांगल्या प्रकारचे रिझल्ट हे दिसून येणार आहेत. परंतु तुम्ही वापरत असताना बुरशीनाशकांचा ग्रुप आता ह्याच्यामध्ये आपण बघितले, हे 3 प्रकारचे बुरशीनाशक ग्रुप आपण बघितले. म्हणजे तुम्ही सिनेनामिक ऍसिड अमाइड बघितलं, व्हॅलिनामाइड कार्बामेट बघितलं आणि मॅन्डेलिक ऍसिड अमाइड बघितले. हे तिन्ही जे काही आंतरप्रवाही बुरशीनाशक ग्रुप आहेत, हे तिन्ही आंतरप्रवाही बुरशीनाशक ग्रुप हे एकत्रितपणे किंवा एका पाठोपाठ एकपणे घेणं आपण टाळायचं आहे. आता त्याच्यानंतर तुम्हाला चौथा आणि गरजेनुसार घ्यायचा एक स्प्रे आहे. तर चौथा आणि गरजेनुसार घ्यायचा एक स्प्रे आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला घ्यायचा आहे डायथायोकार्बामेट, ट्रायझोल प्लस तुमचं इथाला बेन्झामाइड्स. आता हे इथिल बेन्झामाइड्स कोणतं येतं? ह्याच्यामध्ये तुम्हाला डायथायोकार्बामेट साठी वापरायचे प्रोपिनेम, ट्रायझोल साठी वापरायचे टेबुकोनाझोल आणि इथाइल बेन्झामाइड्स साठी वापरायचे तुम्हाला फ्ल्युपायरम. सो प्रोडक्ट कॉम्बिनेशन कसं होणार? अँट्राकॉल प्लस लुना एक्सपिरियन्स. हे जर तुम्ही वापरलं तर हे कशासाठी वापरायचे? गरजेनुसार वापरायचे असं का म्हटलंय मी इथं? शेतकरी मित्रांनो, जर तुमच्या टोमॅटो प्लॉटमध्ये, मिरची प्लॉटमध्ये भुरी या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत असेल तर तुम्ही स्कोर कवच, अँट्राकॉल बोनस किंवा एर्गॉन आणि कॅप्टाप या कॉम्बिनेशनच्या जागी तुम्ही हे कॉम्बिनेशन वापरायला हवं, ज्याच्यामध्ये अँट्राकॉल आणि लुनाचं वापरायला हवं. जर तुम्ही हे कॉम्बिनेशन वापरलं तर प्रामुख्यानं भुरी आणि ऑदर म्हणून तुमच्या टोमॅटो प्लॉटमध्ये येणाऱ्या सगळ्या बुरशीजन्य रोगांवर चांगल्या प्रकारचं नियंत्रण मिळणार आहे. सो अशा प्रकारे तुम्ही सब विंडो 2 मध्ये विंडो 2 मध्ये सब विंडो 1 मध्ये कॉम्बिनेशन करायचं आहे. आता तुम्हाला विंडोज 2 मध्ये आणि सब विंडो 1 मध्ये पोषक घटक आणि अन्नद्रव्य कशा प्रकारे वापरायचे आहेत हे पण आपण पाहूया. पहिली फवारणी आपल्याला घ्यायची आहे ती म्हणजे 35 ते 40 दिवसांच्या दरम्यान. या फवारणीमध्ये तुम्हाला कोणकोणते अन्नद्रव्य वापरायचे आहेत? पहिलं वापरायचं आहे नायट्रोजन, दुसरं वापरायचे फॉस्फरस, तिसरं वापरायचे पोटॅश, चौथं वापरायचे मॅग्नेशियम, पाचवं वापरायचे झिंक, सहावं बोरॉन आणि सातवं तुम्हाला वापरायचे अॅमिनो ऍसिड प्लस पेप्टाइड्स असणारे एखादं प्रोडक्ट किंवा हार्मोन्स असणारे एखादं प्रोडक्ट. आता ही सगळी अन्नद्रव्य देण्यासाठी मी एक इथं स्प्रे तयार केलेला आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही याराविटा बर्ड बिल्डर 2 ग्रॅम न वापरा, याराविटा सेनिपॉस 2 ml न वापरा आणि फेंटॅक प्लस 1 ml न वापरा. जर तुम्ही ही अशा प्रकारे पूर्णपणे कॉम्बिनेशन वापरलं तर तुम्हाला फायदा काय होणार आहे? रोपांना नवीन फुटवे आणि नवीन शेंडे निघणार आहेत. रोपांची पाने रुंद सरळ जाड हिरवीगार आतून तेलकट होणार आहेत. नवीन फुलांची निर्मिती होणार आहे. रोपांवर आलेला जैविक अजैविक ताण सुद्धा कमी होणार आहे. सो तुम्हाला जर तुमच्या टोमॅटो प्लॉटमध्ये किंवा मिरची प्लॉटमध्ये येणाऱ्या नवीन शेंडे, नवीन फुटवे चांगले काढायचे असतील, नवीन फुलांची चांगल्या प्रकारे निर्मिती करायची असेल, फुलांपासून फळधारणा चांगल्या प्रकारे हो असं वाटत असेल तर तुम्ही हा स्प्रे मी तुम्हाला इथं रेकमेंड करतोय. आता याच्यामध्ये एक दुसरा स्प्रे पण आपल्याला घ्यायचे, स्प्रे नंबर 2. तो आपल्याला कधी घ्यायचा आहे? तो आपल्याला 35-40 दिवसांनी नाहीये, तर तो आपल्याला घ्यायचे 40 ते 45 दिवसाच्या दरम्यान. ठीक आहे. आता हा 40 ते 45 दिवसांच्या दरम्यान आपल्याला घेत असताना तुम्हाला पहिली गोष्ट तर त्याच्यामध्ये वापरायचे नायट्रोजन थोड्या प्रमाणामध्ये, पोटॅश, कॅल्शियम, बोरॉन आणि सीड. मग असं प्रोडक्ट कोणतं आहे की याच्यामध्ये ही कॉम्बिनेशन करू शकतो? तर पहिला स्प्रे कॉम्बिनेशन काय होतो? तर 13-0-45 6 ग्राम प्रति लिटर, याराविटा स्टॉपिट 1 ml प्रति लिटर, याराविटा बोरट्रॅक 1 ml प्रति लिटर आणि बायोझाइम क्रॉप हे 2 ml प्रति लिटर. हा तुमचा पहिला स्प्रे होतो. दुसऱ्या स्प्रे मध्ये तुम्ही काय घेणार? व्हॅलॅग्रोचं एम 5-15-45 किंवा व्हॅलॅग्रोचं MC सेट. सो तुम्ही हा स्प्रे तरी घेऊ शकता, नाही तर वरचा तरी स्प्रे घेऊ शकता. सो तुम्हाला तुमच्या भागामध्ये जी अवेलेबल उत्पादने होतील त्याचा स्प्रे तुम्ही घ्यायला हवा. आता याच्यानंतर तुम्हाला जे काय हे वापरायचे आपण फवारणी कॉम्बिनेशन आता बघूयात. आपण आतापर्यंत आपण काय बघितलं?
कीटकनाशकांचा वापर कोणत्या करायचे, कोणत्या ग्रुपचा करायचे, कोणतं मॉलिक्युल वापरायचे आणि तो किती प्रमाणामध्ये आणि कशा प्रकारे करायचा आहे हे आपण बघितलेलं आहे. आता आपण काय करायचं आहे, तर आता आपल्याला हे सगळं करत असताना आपल्याला हे मॉलिक्युल जे आहेत हे सगळे कीटकनाशक, बुरशीनाशक हे एकत्रितपणे करून चांगल्या प्रकारे रोपांवर आपण फवारणी कोणत्या उत्पादनांची एकत्रितपणे करू शकतो हे बघायचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, इथं एक दोन हे आहेत. तर स्प्रे क्रमांक 1 जो येतो आपला, तो आपल्याला घ्यायचे रोप लागवल्यानंतर 35 ते 37 दिवसांनी, ज्याच्यामध्ये आपल्याला वापरायचे एंट्राकॉल बोनस, दुसरं वापरायचे इंडोफिल अवतार, तिसरं वापरायचे आपल्याला कवच स्कोर, चौथं वापरायचे आपल्याला कवच फ्लो, पाचवं कॉन्टॅप कॅप्टाप किंवा कॉन्टॅप प्लस आणि 6वं ताकद. सो तुम्ही या 6 पैकी एक कोणतंही बुरशीनाशक रोप लागवडीनंतर 35 दिवसांनी वापरू शकता. आता याचा वापर केल्यामुळे काय फायदा होतो, तर रोप लागवडीनंतर 35 दिवसांनी या बुरशीनाशकांचा वापर केल्यामुळे रोपांवर लवकर येणारा करपा असतील, सेप्टोरिया काळे टिपके असतील, स्टेम फायलेम राखाडी टिपके असतील, त्याचबरोबर बुरी असेल, गेरवा असेल यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक असे नियंत्रण मिळत असतं. आता शेतकरी मित्रांनो, त्याचबरोबर दुसरं कीटकनाशकाचा पण एक स्प्रे घ्यायची आपल्याला. हा स्प्रे सेपरेट घेतला आणि हा स्प्रे सेपरेट घेतला तरी चालतोय आणि हा स्प्रे आणि हा स्प्रे एकत्रित घेतला तरी पण चालून जाते. सो तुम्ही 35व्या दिवशी काय करू शकता, अँट्राकॉल बोनस प्लस एक्सपोनस पण घेऊ शकता किंवा स्कोर कवच एक्सपोनस किंवा स्कोर कवच सिमोडिस असा पण घेऊ शकता किंवा कॅप्टाप कॉन्टाप प्लस ग्रासिया असा पण घेऊ शकता. सो तुम्ही ते डिपेंड ऑन सिच्युएशन आणि तुम्हाला जसे रिझल्ट हवेत, वातावरण जेवढं चांगलं आहे तेवढं करा. वातावरण एकदम ढगाळ असेल तर तुम्ही फक्त बुरशीनाशकाचा घ्या, कीटकनाशकाचा स्प्रे तुम्ही नंतर घ्या. तर तुम्हाला अशा प्रकारे कॉम्बिनेशन करता आली पाहिजे. हा कीटकनाशक वापरल्यामुळे तुम्हाला माहिती आहे, मावा, तुडतुडे, पांढरी माशी, फुलकिडे, नागाई, तुटा नागाई, पाने खाणारी अळी, फळ पोखरणारी अळी यांसारख्या अळी गटातील व त्याचबरोबर लाल कोळी या किडीवर सुद्धा चांगल्या प्रकारचं नियंत्रण मिळणार आहे. आता तुम्हाला स्प्रे नंबर 2 तो कधी घ्यायचे, तर तो घ्यायचे रोप लागवडीनंतर 40 दिवसांनी. आता याच्यामध्ये तुम्हाला काय वापरायचे, ॲमिस्टार कुमानेल प्रोक्लेम किंवा कॅब्रिओटॉप प्रोक्लेम हे वापरा किंवा मग प्रोक्लेमच्या जागी तुम्ही काय वापरू शकताय, आबामेक्टिन. ठीक आहे, तुम्हाला जे उपलब्ध होईल ते वापरा. आबामेक्टिन उपलब्ध झालं तुम्ही आबामेक्टिन वापरा, प्रोक्लेम उपलब्ध झालं तुम्ही प्रोक्लेम वापरा. ही फवारणी आपण कशासाठी करणार आहे, तर ही फवारणीमध्ये 2 प्रकारचे उत्पादन आहेत, एक आहे कीटकनाशक, एक आहे बुरशीनाशक. ही फवारणी केल्यामुळे लवकर येणारा करपा असेल, सेप्टोरिया काळे टिपके, स्टेम फायलेम राका टिपके, बुरी, गेरवा यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर एकत्रितपणे नियंत्रण मिळणार. ते प्रभावी प्रतिबंधात्मक पण असू शकते आणि उपचारात्मक असू शकते. आता त्याच्यानंतर किडी कोणत्या असतात, ज्या किडी आहेत प्रोक्लेम वापरल्यामुळे मावा, तुडतुडे, पांढरी माशी, फुलकिडे, नागाई, तुटा नागाई, पाने खाणारी अळी, फळ पोखरणाऱ्या अळीवर चांगल्या प्रकारचं नियंत्रण मिळणार आहे. आबामेक्टिन घेतलं तर तुम्हाला लाल कोळीवर सुद्धा नियंत्रण मिळणार आहे. आता शेतकरी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की आपण ही जी काय कीटकनाशके, बुरशीनाशके एकत्रितपणे वापरतो याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं मी टॉनिक दिलेलं नाही. का टॉनिक दिलं नाही, तर ॲमिस्टार आणि कुमानेल हे एससी फॉर्म्युलेशन मध्ये येतं. त्याचा फायटोटॉनिक इफेक्ट असा असतो की ती फवारणी केल्यानंतर पाने पूर्णपणे हिरवीगार होतात आणि पानांच्या आतून एक तेलकटपणा वाढतो, रोपांची वाढ विकास चांगल्या प्रकारे होते, नवीन फुटवे आणि शेंडे सुद्धा चांगल्या प्रकारे येत असतात. त्या उलट याच्यामध्ये तुम्हाला ना मायक्रोन्यूट्रन घ्यायचे ना खत घ्यायचे. तसंच सेम कॅब्रेटॉपचं पण आहे. कॅब्रेटॉप मध्ये सुद्धा डब्ल्यूजी फॉर्म्युलेशन मध्ये त्याच्यामध्ये झिंक ऍडेड असते, मायक्रोन्यूट्रन पण ऍडेड असते, त्याच्यामुळे त्याचा सुद्धा रिझल्ट तुम्हाला चांगल्या प्रकारे. सेम तुम्ही मागं ज्या फवारण्या घेताय अँट्राकॉल बोनस किंवा स्कोर कवच किंवा कॅप्टाप कॉन्टाप प्लस त्याच्यामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचे रिझल्ट तुम्हाला मिळतात. सो त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं उगच टॉनिक आणि उगच खत घेऊन खर्च वाढवू नका. सेपरेट फवारणी घेऊया आपण त्याची. आता आलीच आपली सेपरेट फवारणी. ही फवारणी कधी घ्यायची तुम्हाला, 40-42 दिवसांनी तुम्हाला घ्यायची. याच्यामध्ये तुम्हाला काय वापरायचे, याच्यामध्ये तुम्हाला वापरायचे बड बिल्डर सेनिपॉस प्लस फेंटॅक प्लस. ठीक आहे, याचा वापर केल्यामुळे काय होणार आहे, नवीन फुटवे, नवीन शेंडे निघणार आहेत, पाने रुंद पसरट जाड हिरवीगार होणार आहेत, पानांच्या आतून तेलकटपणा सुद्धा वाढणार आहे. त्याचबरोबर नवीन फुलांची निर्मिती होणार आहे आणि रोपांवर आलेला जैविक अजैविक ताण कमी होऊन फुलगळ कमी होणार आहे आणि फळधारणा सुरू होणार आहे चांगल्या प्रकारची. सो ही फवारणी केल्यामुळे एवढे सगळे फायदे होणार आहेत. ही फवारणी तुम्हाला 40-42 दिवसांनी घ्यायची आहे. त्याच्याबरोबर पुढचा स्प्रे तुम्हाला लास्टचा घ्यायचे 45 दिवसांनी. याच्यामध्ये तुम्हाला काय वापरायचे, तर याच्यामध्ये तुम्हाला मी 3 प्रोडक्ट सांगितले, 3 उत्पादने त्याचं कॉम्बिनेशन बनवले मिळतं.
पॉलिराम ॲक्रोबॅट ओलाला घ्या, मेलोडी डिओ ओलाला घ्या, कुमानियल रिव्हर्स ओलाला घ्या, यापैकी कोणतेही एक प्रोडक्ट कॉम्बिनेशन वापरा, तुम्हाला चांगल्या प्रकारचे रिझल्ट भेटतील. हे वापरल्यामुळे, फवारणी केल्यामुळे लवकर येणारा करपा काही प्रमाणामध्ये येतो, तो उशीर येणारा करपा, सेप्टोरिया काळी टिपके, स्टेम फायलेम राका टिपके, बुरी गेरवा यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक असे नियंत्रण मिळणार आहे. आता शेतकरी मित्रांनो, त्याच्याबरोबरच आपण उलाला घेतले. सो उलालामुळे काय होणार आहे, मावा, तुडतुडे, पांढरी माशी, फुलकिडे, नागाई, तुटा नागाई, पाने खाणारी अळी, फळ पोखरणारी अळी यांसारख्या किडींवर सुद्धा नियंत्रण मिळणार आहे. आणि तुम्हाला जो शेवटचा स्प्रे घ्यायचे, हा पण तुम्हाला ऍडजस्ट करून घ्यायचा आहे. तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला काय वापरायचे, 13-0-5 6 ग्रॅम, याराविटा स्टॉपिट 1 ml, याराविटा बोल्ट्रॅक 1 ml, बायोझॅम क्रॉप 2 ml. हा तरी घ्या, नाहीतर तुम्ही व्हॅलॅग्रो 5-15-45 MC सेट तरी घ्या. म्हणजे टोटल जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला स्प्रे किती घ्यायचे, पहिला कीटकनाशक प्लस बुरशीनाशकाचा 1 धरूया आपण, तो एक, दुसरा कीटकनाशक प्लस बुरशीनाशकाचा 2, तिसरा टॉनिकचा 1, चौथा बुरशीनाशक, म्हणजे टोटल तुम्हाला 30 ते 45 दिवसाच्या दरम्यान एक 5 स्प्रे घेणे गरजेचे आहे. मग तुम्ही 3 दिवसाचा गॅप ठेवू शकता. त्या 3 दिवसाच्या गॅपमध्ये जर तुम्ही चांगल्या प्रकारे फवारण्या केल्या तर तुम्हाला चांगल्या प्रकारचं टोमॅटो प्लॉटमध्ये रिझल्ट भेटतील. ना तुमच्या टोमॅटो प्लॉटवर लवकर येणारा करपा, सेप्टोरिया काळी टिपके, स्टेम फायलेम राका टिपके, त्याच्याबरोबर डावणी, गेरवा, भुरी दिसणारे ना तुमच्या प्लॉटमध्ये, मावा, तुडतुडे, पांढरी माशी, त्याच्याबरोबर नागाई, तुटा नागाई दिसणार. सो तुमच्या टोमॅटो प्लॉटमध्ये ना बुरशीजन्य रोग दिसणार आहेत, ना किडी दिसणार आहेत. त्या उलट काय होणार आहे, पानं तुमच्या टोमॅटो प्लॉटमध्ये पसरट दिसणार आहेत, रुंद दिसणार आहेत, पानांचा हिरवा पानांचा तेलकटपणा वाढलेला दिसणार आहे. त्याच्याबरोबर तुमच्या प्लॉटमध्ये नवीन फुटवे, शेंडे, नवीन फुलांची निर्मिती झालेली सुद्धा दिसणार आहे. सो तुम्ही तुमच्या टोमॅटो प्लॉटमध्ये, मिरची प्लॉटमध्ये अशा प्रकारे फवारणीचं नियोजन 30 ते 45 दिवसांच्या दरम्यान करायचं आहे. एक 2च मिनिटात आपण ब्रेक घेऊया. तर हे अशा प्रकारे तुम्हाला ही तुमची दुसरी फवारणी 30 ते 45 दिवसांच्या दरम्यानचं फवारणी नियोजन करायचं आहे. आता तुम्हाला आपण पुढचा पाठ बघणार आहे की विंडो 2, म्हणजे विंडो 2 मधील जो काही सेकंड विंडो आहे, सब विंडो आहे, त्याच्यामध्ये तुम्ही फवारणी नियोजन कशा प्रकारे करायचं आहे हे आता आपण पाहणार आहोत. तर विंडोज 2 मधील सब विंडो 2 मध्ये कीटकनाशकांची निवड आपण कशा प्रकारे करायची आहे. तर ही सब विंडो असते, ही एक याच्यामध्ये तुम्हाला डे पिरियड आहे तो 45 ते 60 दिवस आहे. ही सब विंडो क्रमांक आहे 2. ठीक आहे. याच्यामध्ये मॅक्झिमम स्प्रे तुम्हाला 4 येतात, मिनिमम तुम्हाला 3 घ्यावे लागतात. याच्यामध्ये किडींच्या बाबतीत विचार केला तर मावा, तुडतुडे, पांढरी माशी, फुलकिडे, नागाई ह्या किडी तर रेग्युलर प्लॉट संपेपर्यंत येतातच. त्याच्याबरोबर नागाई येते, पाने खाणारी अळी येते, फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रॉब्लेम हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये या अवस्थेमध्ये होतो. सो या अवस्थेमध्ये कीटकनाशकांची निवड करत असताना अळी गटातील कीटकनाशकांच्या ह्याच्यासाठी तुम्हाला चांगल्या प्रकारे नियंत्रण करणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर रेकमेंडेड फवारणी, आता याच्यामध्ये तुम्हाला पहिला स्प्रे जो घ्यायचा आहे, हा स्प्रे तुम्हाला कधी घ्यायचे, तर हा स्प्रे तुम्हाला घ्यायचा आहे रोप लागवडीनंतर 50 दिवसांनी. याच्यामध्ये मी तुम्हाला एक कीटकनाशक कॉम्बिनेशन रेकमेंड केलेलं आहे. याच्यामध्ये अवरमेक्टिन प्लस बेन्झोल युरिया
आता हे जे ग्रुप आहे याच्यामध्ये दोन मी तुम्हाला प्रोडक्ट सजेस्ट केले किंवा दोन कॉम्बिनेशन सजेस्ट केलेले आहेत. पहिलं कॉम्बिनेशन आहे इमामेक्टिन प्लस ल्युफेन्युरॉन. ठीक आहे. ज्याच्यामध्ये येतं सिजेंटा कंपनीचं इव्हिसेंट हे प्रोडक्ट, हे तुम्ही वापरू शकता 24 ग्रॅम 200 लिटर. दुसरं प्रोडक्ट येतं तुमचं इमामेक्टिन बेंझोएट प्लस नोवल युरान. याच्यामध्ये टाटा कंपनीचं ककुना हे प्रोडक्ट येतं, हे तरी तुम्ही वापरू शकता. सो तुम्ही रोप लागवडीनंतर 50व्या दिवशी कोणतं कीटकनाशक वापरायचे, याच्यामध्ये कीटकनाशक ग्रुप आहे अवरमेक्टिन प्लस बेंझोल युरिया. हे दोन्ही ग्रुप ज्या कीटकनाशकामध्ये एकत्रितपणे आहेत ते कीटकनाशक वापरायचं आहे. याच्यामध्ये तुम्हाला पहिलं कीटकनाशक कॉम्बिनेशन आहे मॉलिक्युलचं, ते म्हणजे इमामेक्टिन बेंझोएट प्लस ल्युफेन्युरॉन. आणि दुसरं कीटकनाशक कॉम्बिनेशन आहे ते म्हणजे इमामेक्टिन बेंझोएट प्लस नोवल युरान. इमामेक्टिन बेंझोएट प्लस ल्युफेन्युरॉन मध्ये मार्केट प्रोडक्ट येतं सिजेंटा कंपनीचं इव्हिसेंट, ज्याचं प्रमाण आहे 24 ग्रॅम प्रति 200 लिटर. आणि इमामेक्टिन बेंझोएट प्लस नोवल युरान मध्ये टाटा कंपनीचं ककुना हे प्रोडक्ट येतं, ज्याचं प्रमाण आहे 1 ml प्रति लिटर. तर तुम्ही तुमच्या टोमॅटो प्लॉटमध्ये तुम्हाला जे अवेलेबल होईल ते तुम्ही हे तरी वापरा किंवा हे तरी उत्पादन वापरायला हवं. आता रोप लागवडीनंतर 55व्या दिवशी तुम्ही कोणतं कीटकनाशक वापरायला हवं. रोप लागवडीनंतर 55व्या दिवशी तुम्ही ऑक्झॅडायझिन. आता ऑक्झॅडायझिन हे कीटकनाशकामध्ये एक मॉलिक्युल येतो, तो म्हणजे इंडोस्कार्ब. हे तुम्हाला इंडोस्कार्ब सिंगल असणारं प्रोडक्ट वापरलं ते कशामध्ये येतं, घरडा कंपनीच्या किंग डोसा हे जे काही प्रोडक्ट येतं त्याच्यामध्ये येतं. अदर प्रोडक्ट मध्ये पण येतं लोकल कंपन्यांच्या. याचे पण रिझल्ट चांगल्या प्रकारे, हे पण तुम्ही वापरू शकताय. ह्याचे रिझल्ट तुम्हाला इतके म्हणजे अशा प्रकारे दिसतात की आळी गटातील किडे असतील ना, त्या पूर्णपणे तुमच्या टोमॅटो प्लॉटमध्ये कमी झालेल्या दिसून येतील आणि रेजिस्टन्स पण लगेच तयार होत नाही. सो तुम्ही रोप लागवडीनंतर 55व्या दिवशी इन्सेक्टिसाइड ग्रुप कोणता वापरू शकता, ऑक्झॅडिझाईन आणि इंडोस्कार्ब हा मॉलिक्यूल, आणि प्रोडक्ट नाम बघितलं तर घरडा कंपनीचं किंग डोसा तुम्ही वापरू शकताय. आता घरडा ही काही कंपनी लोकल नाहीये. घरडा ही कंपनी तुम्हाला माहिती आहे हमला हे प्रोडक्ट येतं, हिट प्रोडक्ट आहे क्लोरोप्लस सायपरमेथ्रिन. त्याचप्रमाणे घरडा कंपनीचं हे पण प्रोडक्ट हिट आहे. आता जी तिसरी फवारणी आपल्याला घ्यायची ती रोप लागवडीनंतर 60 दिवसांनी घ्यायची. ही फवारणी आपल्याला प्रामुख्याने फळमाशी, रस शोषक किडी, आळी गटातील किडी डोळ्यासमोर ठेवून आणि लाल कोळी या किडी डोळ्यासमोर ठेवून करायची आहे. याच्यामध्ये मग मी तुम्हाला एक कॉम्बिनेशन ग्रुपचं सजेस्ट करतोय, फेन पायरॉक्सिमाइट आणि पायरेथ्रॉइड्स. ठीक आहे. आता फेन पायरॉक्सिमाइट मध्ये कोणते येते, तर त्याच्यामध्ये मॉलिक्युलचं नाव सुद्धा तेच आहे फेन पायरॉक्सिमाइट. आणि पायरेथ्रॉइड्स मधला कोणता मॉलिक्युल आपल्याला इथे वापरायचे, तर फेन प्रोफॅथेरिन. म्हणजे कोणतं, तर मिओथिन मेटिगेटचं कॉम्बिनेशन तुम्ही वापरा. म्हणजे मिटिगेट मिओथिनचं कॉम्बिनेशन तुम्ही वापरा, तुम्हाला चांगल्या प्रकारचे रिझल्ट आलेले दिसून येतील. आता शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये जर बघितलं तर सब विंडो 2 मध्ये तुम्हाला बुरशीनाशक कोणतं वापरायचे, तर तुम्हाला बुरशीनाशक वापरायचे ते विंडो असते 45 ते 60. त्याच्यामध्ये तुम्हाला मॅक्झिमम 4 आणि मिनिमम 3 बुरशीनाशकाचे स्प्रे करायचे. याच्यामध्ये तुम्हाला उशीर येणारा करपा, सेप्टोरिया काय टिपके, स्टेम फायलेमर आकार टिपके, भुरी, गेरवा, ग्रे मोल्ड, लीप मोल्ड या सर्व प्रकारच्या, आणि ह्याच्या बरोबरच याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा बुरशीजन्य रोग येतो तो म्हणजे तुमचा डाउनी. या सर्व प्रकारच्या बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी तुम्हाला विंडो 1 आणि सब विंडो 2 मध्ये बुरशीनाशकांचा वापर करायचा आहे. याच्यामध्ये मी जरा तुम्हाला चांगलं कॉम्बिनेशन रेकमेंड करणार आहे. ही फवारणी तुम्हाला घ्यायची रोप लागवड तर 50 दिवसांनी, ज्याच्यामध्ये डायथायोकार्बामेट, मिथॉक्सी ॲक्रेलेट्स प्लस ट्रायझोल ग्रुपचं कॉम्बिनेशन असणाऱ्या बुरशीनाशकांचा वापर करायचा आहे. आता हे हे डायथायोकार्बामेट कशामध्ये येते, तर ते येते झायरम मध्ये. मिथॉक्सी ॲक्रेलेट कशामध्ये येते, ते त्याच्यामध्ये कोणता घटक येतो, तो ॲझॉक्स्ट्रॉबिन. आणि ट्रायझोल कशामध्ये येते, तर ते म्हणजे डायफेनकोनाझोल. सो तुम्ही ॲमिस्टार कुमानियल, ॲमिस्टार टॉप, इथं ॲमिस्टार आणि ॲमिस्टार टॉपचं कॉम्बिनेशनचं एक ही सांगतो मी तुम्हाला. ॲमिस्टार म्हणजे नुसतं ॲझॉक्स्ट्रॉबिन 23%, आणि ॲमिस्टार टॉप म्हणजे थोडक्यात ॲमिस्टार प्लस तुमचं स्कोरचं कॉम्बिनेशन. सो तुम्ही इथं हेच कॉम्बिनेशन वापरायचे, कुमानियल ॲमिस्टार टॉप हे कॉम्बिनेशन वापरायचे. आणि याचा वापर तुम्हाला कुमानियल आहे ते 2 ml प्रति लिटर, ॲमिस्टार टॉप 1 ml न करायचा आहे. आता तुम्हाला दुसरा ग्रुप मी रेकमेंड करतोय तो म्हणजे डायथायोकार्बामेट, ऑक्सिमिनो ॲसेटेट्स आणि ट्रायझोल. याच्यामध्ये कुठला मॉलिक्युल येतो, डायथायोकार्बामेट मध्ये मॉलिक्युल वापरा मेटिराम, आणि ऑक्सिमिनो ॲसेटेट्स मध्ये तुम्ही मॉलिक्युल वापरा ट्रायफ्लॉक्सिस्ट्रोबिन, आणि
त्याच्यामध्ये ट्रायझोल ग्रुप मधला कोणता वापरायचा तो वापरायचा तुम्हाला टेबुकॉनॅझोल. सो याचं कॉम्बिनेशन कसं होणार आहे, पॉलिराम प्लस नेटिओ. आणि शेतकरी मित्रांनो, पॉलिराम आणि नेटिओचं कॉम्बिनेशन ज्यावेळेस तुम्ही वापरणार आहे त्यावेळेस तुम्हाला चांगल्या प्रकारे प्लॉटमध्ये ग्रीनरी आलेली सुद्धा दिसणार आहे. सो या स्प्रे कॉम्बिनेशन बरोबर सुद्धा तुम्ही कोणत्याही प्रकारचं टॉनिक किंवा खत वापरायचं नाहीये. आता लास्ट रोप लागवडीनंतर तुम्हाला पूर्णपणे 55 दिवसांनी कोणतं मॉलिक्युल वापरायचे, तर याच्यामध्ये जर बघितलं आपण तर रोप लागवडीनंतर 55व्या दिवशी मी तुम्हाला एक चांगलं स्प्रे कॉम्बिनेशन सांगतोय. याच्यामध्ये तुम्हाला डायथायोकार्बामेट प्लस सायनोअॅसेटोमाइड ऑक्झिम म्हणजेच तुमचं कॉम्बिनेशन कोणतं, मॅनकोजे प्लस सायमॉक्सेनिल हे वापरायचंय. प्रोडक्ट कोणतं वापरायचे, कर्जेट. सेकंड कॉम्बिनेशन कोणतं आहे तुमच्याकडं, डायथायोकार्बामेट प्लस ऑक्झिमिनो ऍसेटेट्स प्लस ट्रायझोन. याच्यामध्ये तुम्हाला कॉम्बिनेशन कोणतं आहे, झायरम प्लस सायमॉक्सेनिल. आणि प्रोडक्ट कोणतं आहे त्याच्यामध्ये, इक्विशन प्रो. सो तुम्हाला हे प्रोडक्ट इथं चांगल्या प्रकारे तुम्ही वापरू शकता. कधी, रोप लागवडीनंतर 55 दिवसांनी तुम्ही चांगल्या प्रकारे वापरू शकता. आता शेतकरी मित्रांनो, रोप लागवडीनंतर 60 दिवसांनी तुम्ही कोणतं बुरशीनाशक कॉम्बिनेशन वापरू शकता. याच्यामध्ये आपण एक आता ग्रुप डबल केलेला आहे. का, तर 60 दिवसांनी लेट ब्लाइट डाउनी चा प्रॉब्लेम खूप येतो, झाडं डॅमेज खूप होतात, झाडांना जखमा खूप होतात. त्या जखमा झाडांना झालेलं डॅमेज भरून काढण्यासाठी तुम्हाला काय कॉम्बिनेशन वापरायचे, पहिलं ग्रुप कॉम्बिनेशन आहे डायथायोकार्बामेट सिनानेमिक ऍसिड अमाइड. त्याच्यामध्ये कोणते येतं, मेटिराम डायमिथोमार. प्रोडक्ट कोणते येणार, पॉलिराम अॅक्रोबॅट किंवा अॅक्रोबॅट कॉम्प्लेट. दुसरं कॉम्बिनेशन कोणतं आहे, डायथायोकार्बामेट प्लस व्हॅलिनामाइड कार्बामेट. आता याच्यामध्ये कॉम्बिनेशन कोणतं, प्रोपिने प्लस इप्रोव्हॅलिकार्ब. प्रोडक्ट कोणते आहे ना त्याच्यामध्ये, मेलोडी डिओ. तिसरं कोणतं आहे, डायथायोकार्बामेट प्लस मेंडॅडिक ऍसिड अमाइड. प्रोडक्ट कोणते येणार, झायरम प्लस मेंडिप्रोपामाइड म्हणजे मोलिक्युल. आणि प्रोडक्ट कोणते येणार, कुमानेल प्लस रिव्हर्स. सो ही प्रोडक्ट तुम्ही कॉम्बिनेशन रोप लागवडीनंतर 60 दिवसांनी वापरायला तर काय हरकत नाहीये. आता तुम्हाला वापरायचे सब विंडो 2 मध्ये टॉनिकचं वापर करायचे, एकदाच करायचे तुम्हाला 45 ते 50 दिवसांदरम्यान वर्ण खत आणि पोषक उत्पादनाची एकच फवारणी करायची. ही फवारणी कधी करायची, रोप लागवडीनंतर 50-55 दिवसा दरम्यान करायचे. कशासाठी करायचे, तर ही फवारणी करायची फुलांपासून फळधारणा चांगल्या प्रकारे होण्यासाठी, फळांचा आकार वाढण्यासाठी. याच्यामध्ये काय वापरायचे, पोटॅशची ग्रेड वापरायची आणि पीजीआर वापरायचे. पीजीआर मध्ये काय वापरायचं रेकमेंड करतोय मी, तर पीजीआर मध्ये मी तुम्हाला रेकमेंड करतोय बेनिफिट पीजीआर. आणि पोषक खतांच्या ग्रेडमध्ये काय वापरते, 13-0-45 किंवा 5-15-45. तर तुम्ही अशा प्रकारे पोषकांचं कॉम्बिनेशन सुद्धा करू शकता. आता तुम्हाला एक कॉम्बिनेशन कशा प्रकारे सेट केले जातात हे पाहायला पाहिजे. तर स्प्रे क्रमांक विंडोज 2 मधील, सब विंडो 2 मधील फवारणी कॉम्बिनेशन मध्ये स्प्रे क्रमांक 1 फवारणी दिवस 50वा. स्प्रे कॉम्बिनेशन वापरायची तुम्हाला ॲमिस्टार टॉप प्लस कुमानेल प्लस इव्हिसन. हे कॉम्बिनेशन टॉप तुम्हाला बसणार आहे. आता याच्यामध्ये बघितलं तर ही फवारणी केल्यामुळे काय फायदा होणार आहे, ही फवारणी केल्यामुळे रोपांवर येणाऱ्या उशीर येणारा करपा, चेप्टरा काय टिपके, स्टेम फायलेम राका टिपके, डावणी, भुरी, गेरवा यांसारख्या सगळ्या प्रकारच्या बुरशीजन्य रोगांवर चांगल्या प्रकारचं नियंत्रण येणार आहे. आता याला ऑप्शनल काय प्रोडक्ट वापरतोय आपण, तुम्हाला पण माहिती आहे. तर याला ऑप्शनल आहे नेटिओ प्लस फ्लॉरिराम प्लस इव्हिसेंट. नेटिओ पॉलिराम इव्हिसेंट असं वापरा, तो पण स्प्रे चांगल्या प्रकारे होईल. तो स्प्रे किती दिवस आहे, 50व्या दिवशी. त्याच्यानंतर तुम्हाला 55व्या दिवशी कोणती फवारणी करायची, 55व्या दिवशी तुम्हाला वापरायचे कर्जेट प्लस किंग डोसा. ही फवारणी केल्यामुळे सुद्धा लेट ब्लाइट, प्लॉटवर पूर्णपणे ग्रीनरी, उशीर येणारा करपा असेल, डाउनी असेल, त्याच्याबरोबर भुरी असेल, सेप्टोरा काय टिपके, स्टेम फायलेम राका टिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर चांगल्या प्रकारचं नियंत्रण मिळणार आहे. आणि मावा, तुडतुडे, पांढरी माशी, फुलकिडे, नागाई, तुटा नागाई, पाने खाणारी अळी, फळ पोखरणारी अळी या किडींवर सुद्धा नियंत्रण मिळणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला 60 दिवसांनी कोणता स्प्रे घ्यायचे, म्हणजे तुम्हाला एक 57 ते 60 म्हणजे या दिवसामध्ये तुम्हाला 2 स्प्रे घ्यायचे. पहिला घ्यायचे तुम्हाला मिओथिल मेटिगेट. ही फवारणी केल्यामुळे काय होते, मावा, तुडतुडे, पांढरी माशी, फुलकिडे, नागाई, तुटा नागाई, पाने खाणारी आई, फळ पोखरणारी आई, फळमाशी याच्यावर नियंत्रण मिळत आहे.
आणि दुसरा स्प्रे तुम्हाला कोणता घ्यायचे, अॅक्रोबॅट पॉलिराम किंवा रिव्हर्स कुमानेल किंवा मेलोडी डिओ. हा तुम्हाला कधी घ्यायचे, तर हा घ्यायचे तुम्हाला रोप लागवडीनंतर 60 दिवसांनी. ठीक आहे. आणि लास्टचा स्प्रे जो तुम्हाला घ्यायचा आहे तो तुम्हाला कुठला घ्यायचा आहे, तर तो तुम्हाला घ्यायचा आहे टॉनिकचा. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तो 60-65 दिवसांनी घ्या. त्याच्यामध्ये बेनिफिट पिरियड प्लस 5, 15, 45 अशा प्रकारे तुम्ही 30 ते 45 दिवसांच्या दरम्यान फवारणी नियोजन करायला हवं. मी एकदा रिपीट करतो फवारणी नियोजन. शेतकरी मित्रांनो, रोप लागवडीनंतर 30 ते 35 दिवसाच्या दरम्यान तुम्ही वापरू शकता काय, तर स्कोर कवच प्लस तुम्ही एक्सपोनस वापरू शकता किंवा सिमोडिस वापरू शकता किंवा ग्रासिया वापरू शकता. त्याच्याबरोबर तुम्ही काय वापरू शकता किंवा अँट्राकॉल, बोनस प्लस ग्रासिया, सिमोडिस किंवा एक्सपोनस वापरू शकता. किंवा तुम्ही काय वापरू शकता, कॅपटाप, कॉन्टाप प्लस एक्सपोनस किंवा ग्रासिया किंवा सिमोडिस वापरू शकता. किंवा तुम्ही काय वापरू शकता, अवतार प्लस सिमोडिस, एक्सपोनस किंवा ग्रासिया वापरू शकता. त्याचबरोबर तुम्ही काय वापरू शकता, ताकद प्लस एक्सपोनस, ग्रासिया किंवा सिमोडिस वापरू शकता. सो असं पहिला 30-35 दिवसांदरम्यानचा स्प्रे होणार. त्याच्यानंतर येणार 40वा दिवस. 35 ते 40 दिवसादरम्यान तुम्हाला 2 स्प्रे काढायचे. एक काढायचे न्यूट्रिएंट मधून, मग तो पहिला न्यूट्रिएंट मधला कुठला काढा, बर्ड बिल्डर, सेनिपॉस, फॅन्टॅक प्लस. त्याच्यानंतर कुठला काढा, ॲमिस्टार, कुमानियल, आणि त्याच्याबरोबर तुम्हाला काय वापरायचे, उलाला. किंवा तुम्हाला कुठलं वापरायचे, सॉरी, ॲमिस्टार, कुमानियल, प्रोक्लेम. किंवा तुम्हाला काय वापरायचे, ॲमिस्टार, कुमानियल, आबासिन. किंवा तुम्हाला काय वापरायचे, ॲमिस्टार, कॅब्रिओटॉप, प्रोक्लेम किंवा कॅब्रिओटॉप, ॲबॅसिन. तो तुम्ही तो एक स्प्रे काढू शकता. मग तो तुमचा किती होणार, तिसरा स्प्रे होणार. पहिला कुठला घेतला, स्कोर कवचचं कॉम्बिनेशन घेतला. दुसरा बर्ड बिल्डर, सेनिपॉस. तिसरा ॲमिस्टार, कुमानियल, प्रोक्लेम किंवा ॲमिस्टार, कुमानियल, ॲबॅसिन किंवा मग कॅब्रिओटॉप, प्रोक्लेम, कॅब्रिओटॉप, ॲबॅसिन. हे झालं तुमचं 3 स्प्रे. चौथा स्प्रे तुम्ही परत एक टॉनिकचा काढायचा. ह्याच्यामध्ये तुम्हाला काय वापरायचे, 13-0-45, बोरट्रॅक आणि स्टॉपिट. हा तरी काढू शकताय. त्याच्याबरोबर बायोझॅम हा तरी काढू शकताय. किंवा दुसरा कुठला वापरू शकताय, तर त्याच्यामध्ये तुम्ही वापरणार आहे तुमचा हा एमसी सेट प्लस 5, 15, 45. सो तो एक स्प्रे तुमचा होणार 40 ते 45 दिवसादरम्यान. 40 ते 45 दिवसादरम्यान दुसरा स्प्रे कोणता होणार तुमचा, तो सगळ्यात महत्वाचा होणार, अॅक्रोबॅट पॉलिराम उलाला किंवा रिव्हर्स कुमानेल उलाला किंवा मेलोडिडिओ उलाला. हा तुमचा 45व्या दिवशी स्प्रे होणार. सो आपण किती स्प्रे घेतलं, पहिला एक बुरशीनाशक कीटकनाशक, दुसरा टॉनिक, तिसरा बुरशीनाशक कीटकनाशक, चौथा टॉनिक, 5वा बुरशीनाशक कीटकनाशक. आणि हा आता याच्या व्यतिरिक्त आपण एक 2 स्प्रे सजेस्ट केलं होतं. ते कसं ऍडजस्ट करायचे, ते जर तुमच्या टोमॅटो प्लॉटमध्ये 30-35 दिवसांच्या दरम्यान भुरी दिसते तर पहिल्या स्प्रेला तो ऑप्शन टाकायचा. जर तुमच्या प्लॉटमध्ये 35-40 दिवसादरम्यान भुरी दिसते तर तुम्ही ॲमिस्टार, कुमानेलला तो स्प्रे ऑप्शन टाकायचा. म्हणजे कोणता, अँट्राकॉल, लुना. तर या अशा प्रकारे पहिल्या 40 दिवसामध्ये तुम्ही तो स्प्रे वापरायचा, ऑप्शनल म्हणून वापरायचा आहे. त्याच्याबरोबर कीटकनाशकामध्ये तुम्हाला जर वातावरणामध्ये खराब असेल तर तो तुम्हाला एक्स्ट्राचा स्प्रे टाकायला लागणार. कोणता, जो तुम्ही मगाशी बघितला तो ओमाइट नीम ऑइल किंवा ओबेरॉन नीम ऑइल. त्याच्यानंतर येतो कुठली विंडो येते, 2 विंडो येते. 2 विंडो मध्ये सुद्धा आपण 3 स्प्रे करतोय. मग 50व्या दिवशी आपली 45व्या दिवशी स्प्रे झालाय. मग 50व्या दिवशी आपण स्प्रे कोणता टाकतोय, तर त्याच्यामध्ये आपण वापरतोय इव्हिसेंट. मग त्याच्यामध्ये आपण मॉलिक्यूल कोणता वापरतोय, पहिला कुठला वापरतो, घेऊ शकतो आपण स्प्रे. पहिला स्प्रे घेऊ शकतो नेटिव्ह पॉलिराम इव्हिसेंट किंवा ॲमिस्टार, कुमानेल, इव्हिसेंट. हा स्प्रे घेऊ शकतो. किंवा नेटिव्ह पॉलिराम ककुना, ॲमिस्टार, कुमानेल, ककुना. हा एक स्प्रे घेऊ शकतो. कधी, 50 दिवसांनी. आता 50 दिवसांनी तो घेतला तर 50 ते 55 दिवसाच्या दरम्यान एक टॉनिकचा स्प्रे लगेच टाकून घ्यायचा. कोणता घ्यायचा, बेनिफिट पिरियड 5, 15, 45. ठीक आहे. त्याच्यानंतर कोणता स्प्रे टाकायचा, त्याच्यानंतर एक बुरशीनाशकाचा स्प्रे टाकायचा. कुठला, कर्जेट. त्या कर्जेट बरोबर काय वापरायचे आपल्याला, किंगडोसा प्रोडक्ट वापरायचे. ज्याच्यामध्ये काय असतंय, हे असते कार्बोक्सिन काहीतरी मे बी असते, ते प्रोडक्ट वापरू शकता तुम्ही. त्याच्यानंतर रोप लागून तर 60 दिवसांनी तुम्हाला कोणतं वापरायचे, अॅक्रोबॅट पॉलिराम, रिव्हर्स कुमानेल किंवा मेलोडिडिओ. आणि हे वापरल्यानंतर लगेच तुम्हाला 1-2 दिवसाच्या गॅपने कोणतं वापरायचे, मिओथ्रिन मेटिकेट. सो अशा प्रकारे 30 ते 45 दिवसाच्या दरम्यान तुम्ही फवारणी कॉम्बिनेशन करा. हे मी जे सांगितलं हे प्रिव्हेंटिव्ह मध्ये सांगितलं की तुमच्या टोमॅटो प्लॉटमध्ये काय अडचण येऊ शकते आणि त्या अडचणीवर तुम्ही कशा प्रकारे मात करू शकता, त्यासाठी मी तुम्हाला स्प्रेचं कॉम्बिनेशन हे बनवलेलं आहे. तर अशा प्रकारे आज आपण फवारणी कॉम्बिनेशन मध्ये 30 ते 60 दिवसांच्या दरम्यान तुम्ही कशा प्रकारे फवारणी करू शकता हे पाहिलेलं आहे.